मित्र हो काय राव हे कामगार लोक मायला यायला इमानदारीनं कामाला घेऊन जा सोबत. आता हे आमचे ठेकेदार आहे पा तुम्हाला सांगतो इतकं इमानदारीनं बाबा कोणाच्या दया माया केली आणि म्हणे की यार चला म्हणे यायला काम नाही तर याला सोबत घेऊन जाऊ आपण का हो गुरुजी आहे की नाही. मायला यायला आहे सण फरामस आले यायला पहिले तर 10 रुपयाला पैसे मागते सकाळीच. पैसे माग पहिले 10 रुपयाला पैसे द्या म्हणते नंतर दुपारी पैसे मागते. दुपारी पैसे मागते दुपारी गेले तर येतच नाही. अहो नुसतं नाश्त्याला म्हणून पैसे घेऊन जाते कामाला सोबत जाते जरसा काम करते आपलं चुटर पुटर की म्हणते यार लय भूक लागली जरा नाश्त्याला काय द्या बरं 150. आता माणसाला दया माया येते बाबा दिवसभर काम करणं यानं काही खायला नाही काय नाही नाकेऊन आणले अनोळखी आहे ना दया माया पोटी माणूस देऊन टाकतो 100-200 रुपये या नाश्ता करून आहे ना चायला तिकडच्या तिकडेच पळून जावं का ते ना. मित्र मग आता हे दया माया करावं का नाही करावं या लोकांची बिल्डिंग खाली फेकून द्यायचं आता. बरोबर आहे गुरुजीचं. आपण आता एखाद्या सांगतो लयच गरजवंत वाटा लागला का आपण त्याला नेतो पण तो असं करतो पा आता आता बऱ्याच अशा घटना घडल्यात मित्र हो. ठेकेदार लोक नाक्यावरती लेबर कामाला घेऊन जातात आणि तेच लेबर लोक गुल्ला देऊन देतात जरच्या खर्चा पाण्याला पैसे की मागायचे पळून जातात आहे ना. मग आता ये ना कसं काय म्हणजे ये विश्वास ठेवा का नाही ठेवा लोकांवरती आता कामावर द्यायला न्यावं का नाही खास करून हे चौकातले तर न्यायचं नाही. इथं आमच्या इथं तर लय बाबा काय सांगा तुम्हाला आमच्या चौकात असे भरलेले सकाळी दारू पिऊन बसवतात. सकाळी बस नुसतं दाटक ना आम्हाला कामासाठी तिथे थांबतात त्याला माहिती एखादा माणूस येणे ना आम्हाला कामाला विचारणच आणि विचारलं कधी दाटून त्याच्या गाडीवर फावडं टोपलं टिकाच घेऊन जायचं आणि बस कामाला तशी चुटर सुरुवात करायची अशी. त्याला आपला आता ठेकेदाराचं मंजूर घेतलं बा आपल्या ठेकेदाराला वाटतं बा की आता माणूस लागले कामाला आता काय टेन्शन नाही आणि ठेकेदाराला दाटो का नाश्ता पाण्याला माहिती की चल धू तिकडचं तिकडं. अरे आशानं बाबा हो चांगल्या माणसाला काम भेटणार नाही ना तुमच्यामुळं या आयशी आयंदी लोकांमुळं या दारुड्यामुळं आहे की नाही. बरं बस आपलं नुसतं दारूचा जुगाड करायचा आपला आणि हे करून घ्यायचं फक्त बंदोबस्त केला का तिकडच्या तिकडे पळून जायचं. यायला लत झाल्यावर का आहे की नाही बरोबर पहा बरं सगळ्याच समर्थन आहे मित्र आपल्याला कारण हे सत्य घटना आहे. लोक आता असेच करून राहिले बा काय सांगा तुम्हाला. तर मग या लोकांना हेच म्हणणं आहे बाबा हो तुमच्यामुळे चांगल्या लोकांना काम भेटणार नाही रे बाबा हो असं करू नका. या बाबा भांगवाडा बा आता भांग बोलता बोलता इतका ना तर भांग पाडा तुम्ही कामगान तर असं करू नका आणि दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका आहे की नाही. दुसऱ्याला काम धंदे भेटू द्या पुढे पाहिजे आले का अच्छा अच्छा ओके लक्षात ठेवा.